तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 36 सॉल्व करणार आहे. द मोलर स्पेसिफिक हीट ऑफ ॲन आयडल गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज CP अँड CV रिस्पेक्टिव्हली. तर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेलं आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर CP आहे आणि ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV आहे. इफ R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, R काय आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अँड गॅमा इज इक्वल टू CP डिवायडेड बाय CV, देन CV आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2023ला या ठिकाणी आलेला आहे. या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे A 1 मायनस गॅमा डिवायडेड बाय 1 प्लस गॅमा, B आहे 1 प्लस गॅमा डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा, C आहे गॅमा मायनस 1 डिवायडेड बाय R आणि D ऑप्शन आहे R डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर सॉल्व करू आणि मग डिसाईड करू. या क्वेश्चनमध्ये आपल्याला मोलर स्पेसिफिक हीट आयडल गॅसचं दिलेलं आहे कॉन्स्टंट प्रेशरला आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. कॉन्स्टंट प्रेशरला CP आहे आणि ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला CV आहे. R हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. तर आपल्या गॅमाची व्हॅल्यू CP डिवायडेड बाय CV दिलेलं आहे. तर आपल्याला CV या ठिकाणी आपल्याला काय करायचा? फाईंड करायचा आहे. तर या केसमध्ये आपण मेयर्स रिलेशन या ठिकाणी यूज करणार आणि मेयर्स रिलेशन जर यूज केलं तर मेयर्स रिलेशन काय आहे? CP मायनस CV इज इक्वल टू R. आता गॅमा म्हणजे काय असतो? CP डिवायडेड बाय CV. मग एक काम करू, याला CVने डिवायडेड करू इच अँड एवढी टर्मला. मग CPला CVने डिवायडेड करा मायनस CV डिवायडेड बाय CV आणि तर राहिलं R डिवायडेड बाय CV. इच अँड एवढी टर्मला आपण CVने डिवायडेड केलं. CV आणि CV काय होणार आहे? कॅन्सल. पण हा CP डिवायडेड बाय CV जो असतो तो असतो गॅमा स्पेसिफिक हीटचा रेशो. हा झाला 1 आणि इथे काय राहिला तर R डिवायडेड बाय CV आणि आपल्याला CVच फाईंड करायचा आहे. CV इकडे घेऊन टाका आणि गॅमा मायनस 1 इकडे घेऊन टाका. मग जो CV आहे तो काय भेटत तर R डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केले तर ऑप्शन नंबर D जो आहे तो या ठिकाणी आपल्या करेक्टली मॅच होत आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते ऑप्शन D असेल. ऑप्शन D म्हणजेच R डिवायडेड बाय गॅमा मायनस 1.